स्वराज्याचे जनक छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपले प्राणाची आहुती दिली असे तमाम क्रांतीवीर बिरसा मुंडा, महाराणी दुर्गावती, शंकरशाह रघुवंशशाह, वीर बाबूराव सेडमाके आज विधानसभेच्या निवडणुकीचे प्रचार दौरा आपल्या या गावी पोहोचलेला आहे। या विधानसभेचे झुंजारू तडफदार लढणारे, मनापासून तुमच्या आमच्या प्रश्नाची जाण ठेवणारे आणि या विधानसभात आज आपल्या या गावात पोहोचलेले असे लाडके उमेदवार सन्माननीय आदरणीय राजेंद्रजी मुळक साहेब, त्यांच्यासोबत जिल्हा परिषदमध्ये अध्यक्षपद असताना ज्यांनी अध्यक्षपदाची चांगली भूमिका गाजवली, नागपूर जिल्ह्यामध्ये त्यांचे नाव कमवलं आणि लोकसभेमध्ये त्यांचं एक नवीन नाव समोर आलं होतं, परंतु दुर्दैवाने नाही लढू शकले। काही असो का, परंतु त्यांचे मिस्टर आज खासदार म्हणून ते आपल्या लोकसभेचे नेतृत्व करत आहे असे सन्माननीय ताई रश्मिताई बर्वे। त्याचप्रमाणे माझे मित्र जे प्रत्येक वेळी आम्ही मिळून या क्षेत्राच्या लोकांच्या समस्या भाडण्यासाठी, लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी लढत राहतो असे माझे मित्र आदरणीय रमेश भाऊ कारामुरे, आमच्या सोबत असलेले जिल्हा परिषदचे शिक्षण सभापती राजूभाऊ कुसुंबे आणि संपूर्ण आदरणीय मंच उपस्थित माझे वडीलधारी, त्याचप्रमाणे मतदार बंधू आणि भगिनींनो, मित्रो, ही लढाई आपण जे लढत आहे हे मागील 20-25 वर्षापासून या देशाच्या या क्षेत्राचा विकास का नाही झाला, या क्षेत्राच्या लोकांना न्याय का नाही मिळाला, त्याच्यासाठी ही खरी लढाई आहे। आम्ही जरी आज एकत्र आलो आहोत तर आमच्यामध्ये कुठेतरी तळमळ आहे, आमच्यामध्ये कुठेतरी एक जिज्ञासा आहे, आम्हाला कुठेतरी आग लागलेली आहे आणि ती आग संपूर्ण आमच्या ग्रामीण भागात सुद्धा लागलेली आहे। पूर्ण गावाचे गाव पेटलेले आहेत आणि मुळक साहेबांसोबत आज उभे आहेत। मी तुम्हाला सुद्धा विनंती करतो की जेव्हा आदिवासी बांधव हा संपूर्ण आदिवासी बांधव जेव्हा एक वेळा पेटतो आणि एक वेळा त्या पेटलेल्या आगातून धूळ निघते, ते धूळ आज ती आग अपने मुळक साहिबासोबत है। जली को आग कहते, बुझी को राग कहते हैं, और जिस राग से बारूद बने उसे मुळक साहब की आवाज कहते हैं। आपल्याला त्यांच्या सोबत राहावं लागेल, कारण की 25-20 वर्षापासून ज्या माणसाला आपण निवडून दिलं, त्यांना विकासाच्या माध्यमाने निवडून दिला, परंतु तुम्हाला माहित आहे की या क्षेत्रामध्ये जेवढे पांधन रस्ते असतील किंवा इतर जे कामं असतील, त्या कामाचे त्यांनी 4-5 वेळा भूमिपूजन केलं असेल, त्याला तिकाट गाडून ठेवलेलं असेल, परंतु अजूनपर्यंत तो टिकाची बाहेर निघाला नाही आणि पांधन रस्ते सुद्धा बनले नाही। अशी व्यवस्थेमध्ये आपण जगत आहोत। शेतकऱ्यांना शेतामध्ये जाण्यासाठी रस्ता नाही आहे, शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये मजूर नेण्याकरता रस्ता नाही आहे, अशा परिस्थितीमध्ये अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। माझ्या महिलांना काम नाही आहे, माझ्या क्षेत्रातल्या सर्व महिला भगिनी ह्या गाड्या भरू भरू बाहेर कामाला जातात, परंतु अजूनपर्यंत या क्षेत्रामध्ये रोजगार नाही। माझ्या महिलांना विनंती आहे की महिला खूप तोलमोल करून विचार करून कोणतेही काम करतात। माझ्या मातृशक्तीला विनंती आहे, माता माझी भगिनींना विनंती आहे की माऊलींनो, जेव्हा तुम्ही बाजारामध्ये जाता, त्या बाजारामध्ये गेल्यावरती एखादा टमाटर घ्यायचं असेल, एखादं वांग घ्यायचं असेल, तर तुम्ही त्याला 10 वेळा उलटून पुलटून पाहता की याला घ्यायचं की नाही घ्यायचं, आणि त्याच्या तोलमोल करता की हा कितीचा आहे कितीचा नाही आहे। तर तुम्ही एवढे सुज्ञ आहात आणि ज्या मतदारा आपण मतदान करणार आहोत, तर तिथं सुद्धा आपल्याला तोलमोल करायचे आहे की आपल्याला कोणते उमेदवार निवडायचे आहे आणि कोणता उमेदवार नाही निवडायचा आहे, कारण की तुमच्या समोर आपल्या मुलाबाळांचा भविष्य आहे। आपल्या जीवन तर झायला असेल, परंतु येणारी पिढी हे गारद नाही झाली पाहिजे, याचा तुम्हाला विचार करावा लागेल। ज्या प्रकारे आपण एखादा टमाटर
सौदा करून मोल पाहून घेतो की खरोखर हा घ्यायचा की नाही घ्यायचा, तसा उमेदवार सुद्धा तुम्हाला निवडावा लागेल. आणि हा उमेदवार असा निवडावा लागेल की जो तुमच्या मुलांच्या भविष्याचा विचार करल, शिक्षणाचा विचार करल, रोजगाराचा विचार करल, तुमचे प्रश्न मार्गी लावेल. असा उमेदवारांना आपल्याला निवडायचा आहे. शेतकऱ्यांना सुद्धा तोच विचार करायचा आहे. माझ्या युवक मित्रांना सुद्धा तोच विचार करायचा आहे की आपल्याला उमेदवार निवडायचा आहे तर कसा निवडायचा आहे. आणि ते सापसदीचे उमेदवार निवडायचे आहे. ते राजेंद्र मोडक साहेब आहेत. मित्रांनो, तुम्हाला सांगतो, मागील 10 वर्षापासून जे इथले खास आमदार आहेत त्यांनी जे काम नाही केलं ते मोडक साहेबांनी हाती घेतलं. या क्षेत्रामध्ये जेवढेही विद्यार्थ्यांचे प्रश्न होते, कुणाला दवाखान्याचे प्रश्न होते, कुणाला डोळ्याच्या ऑपरेशनाचे प्रश्न होते, कुणाला हृदयामध्ये छेद असेल, असे मी 5-25 केसेस मोडक साहेबांना दिलं, ज्यांनी त्यांचे उपचार केला आणि आज ते जगून राहिले आहेत, जिवंत आहेत. परंतु एक घटना अशी मी तुम्हाला सांगतो की आमच्या क्षेत्रामध्ये एक विजय रॅली निघाली होती. एका विजय रॅली निघाली होती एका सरपंचाची. त्या सरपंचाच्या रॅलीमध्ये एका मुलाच्या डोळ्याला फटाक्याने डोळे गेले. तो आमदार जयस्वाल साहेबाचा सरपंच होता. परंतु त्या मुलाचे त्यांनी डोळ्याची म्हणजे उपचार करणं तर दूर, परंतु त्या घरच्या लोकांनी त्याच्या विरुद्ध जेव्हा गुन्हा दाखल करायला गेला तर यांनी पोलीस स्टेशनला फोन केला की त्यांची रिपोर्ट घ्यायची नाही, त्यांना कोणत्याच प्रकारच्या म्हणजे सहकार्य करायचं नाही. उलट त्या मुलाचं आज जीवन जे संपलेलं आहे तो आंधळा झालाय, कायमच्या जीवनातून आंधळा झालेला आहे. या परिस्थितीमध्ये आपले इथले आमदार विचार करतात. मग जनतेने आपण विचार केला पाहिजे का खरोखर कोणता आमदार आम्हाला निवडायचा आहे, कसा आमदार निवडायचा आहे. तर म्हणून मी अधिकचा वेळ घेणार नाही. मोडक साहेब या क्षेत्राच्या सर्व समस्या जाणतात, तुमच्या आमच्या प्रश्नाशी निगडीत आहेत. आणि याच्या पूर्वी सुद्धा ते पालकमंत्री होते, या देशाचे म्हणजे महाराष्ट्राचे राज्यमंत्री होते. आणि यांना म्हणतात की ते बाहेरून आले. त्या मोडक साहेब तडीपार आहेत का? तडीपार आहेत का? अरे या जिल्ह्याचे पालकमंत्री होते ते, या महाराष्ट्राचे राज्यमंत्री होते ते. या विधानसभा नागपूर जिल्ह्यामध्ये ते कुठलाही विधानसभा लढू शकतात. 10 वर्षापासून जे सेवा केली त्याच्यामुळे आज जनता आम्ही त्यांच्या सोबत आहोत. रमेश भाऊ का मागे आले? त्यांनी विचार केला की जर मी उभा झालो आणि मी जर निवडणुकीत लढलो तर मी कुणाला तरी हरवणार तर नाही, पण एका माणसाला जिंकवणार आहोत जो या क्षेत्राचा विकास पुरुष म्हणते. तो विकास पुरुष नाही, विनाश पुरुष आहे. त्याच्यासाठी मी सुद्धा 2 पाऊल मागे घेतलो आणि माझ्या समाजाला सांगितलं की आपण लढलो तर ज्या व्यक्तीसोबत आपण हमेशा भांडतो, 20-25 वर्षापासून ज्या व्यक्तीसोबत आपण भांडतो त्याच व्यक्तीला पुन्हा निवडून देणार आहोत. म्हणून मी सुद्धा मागे घेतला. आम्ही दोघेही आपले राजेंद्र मोडक साहेबाचे 2 खंदे आहो, मजबूत खंदे आहो. आणि कुणालाही घाबरायची नाही. मी आदिवासी बांधवांना सुद्धा विनंती करतो की कुणालाही घाबरायची नाही. आतापर्यंत ज्या व्यक्तीने आम्हाला भूलताप दिला त्या व्यक्तीला कुठं ना कुठं आम्हाला धडा शिकवायचा आहे. म्हणून त्याच्यासाठी रमेश भाऊ कारामुरे, हरीश भाऊ उईके हे मोडक साहेबांसोबत आहे. आपण सुद्धा सोबत राहावं अशी सर्वांना विनंती करतो. ना येणारा 20 तारखेला बॅट या चुनाव चिन्हाची बटन दाबून मोडक साहेबांना विजय कराल. आणि विजय ही मोडक साहेबाची नाही, तुमची आमची या क्षेत्राची जनतेची राहील. याच्यासाठी आपल्याला गुलाल रंगाडा खेळायचा आहे. म्हणून आपल्याला विनंती करते. इथेच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सेवा, जय भीम.